पहाटे जेव्हा कोमलला जाग आली तेव्हा तिला खूप आनंद झाला, कारण आज तिचा मुलगा मोनू 5 वर्षांचा झाला होता. तिला हा दिवस चांगला साजरा करायचा होता. जरी ते मध्यमवर्गीय कुटुंबातील असले आणि त्यांनी मोठ्या पार्ट्या वगैरे केल्या नसल्या, तरी पण घरी तिला खास पदार्थ खायचे होते आणि कुठेतरी फिरायला जायचे होते. भल्या पहाटे कोमलने तिचे पती आशिषला सांगितले की आज आपल्या मोनूचा वाढदिवस आहे, आज तुम्हाला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल. तेव्हा आशिष हसत हसत म्हणाला, हो का, मी कालच ऑफिसमध्ये बॉसला सांगितलं होतं मी आज ऑफिसला येणार नाही म्हणून. हे ऐकून कोमल खुश झाली आणि म्हणाली, मी पटकन नाश्ता बनवते, दुपारी बाहेरून पावभाजी मागूया आपण आणि संध्याकाळी सहकुटुंब एकत्र बाहेर जाऊ. आशिषने कोमलला जवळ ओढले आणि म्हणाला, तू प्रत्येक प्रसंगाचे अचूक नियोजन करतेस. तू आईबाबांना सांगितले का आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे? तेव्हा कोमल हळूच हसत म्हणाली, नाही, आधी तुला विचारावं असं मला वाटलं. मी आत्ता जाऊन त्यांना पण सांगते. तेवढ्यात आशिषचा फोन वाजला. त्याला ऑफिसमधून कॉल आला होता. ऑफिसमधला कॉल बघताच कोमल चिडली आणि म्हणाली, हे बघा, आजही ऑफिसचे लोक तुम्हाला सोडत नाही. तेव्हा आशिषने हसत फोन रिसीव केला. नंतर फोन ठेवल्यावर तो हळूच म्हणाला, कोमल ऐक ना, रागावू नकोस, पण मला थोडा वेळ ऑफिसला जावेच लागेल. हे ऐकून कोमल एक उसासा टाकत म्हणाली, माझा मूड आता बिघडला आहे. तू जेव्हा कधी सुट्टी घेतो तेव्हा तुझ्या ऑफिसचे लोक तुला फोन करतात आणि बोलावून घेतात. आशिष म्हणाला, यार, एक महत्त्वाची मीटिंग अर्जंट आली आहे, नाहीतर बॉसने मला कधीच बोलावले नसते. तो स्वतः म्हणत होता की मीटिंग संपल्यावर तू लवकर घरी परत जा. आता कोमल काय म्हणणार? ती म्हणाली, ठीक आहे, मी नाश्ता बनवते, दुपारी तुम्ही वेळेवर घरी या. बाकीचे प्लॅनिंग तसेच राहील ना? आशिष म्हणाला, नक्कीच माझ्या प्रिये, दुपारी पावभाजी खाऊन संध्याकाळी आपण सहकुटुंब बाहेर जाऊया आणि बाहेरचे जेवण करून येऊया. आता लवकर नाश्ता तयार कर, नाहीतर मला उशीर होईल. कोमल पटकन स्वयंपाकघरामध्ये गेली आणि सर्वांसाठी तिने गरमागरम चहा आणि पोहे बनवले. नाश्ता करून आशिष ऑफिसला निघाला. इकडे कोमलच्या सासूबाई वाईट चेहरा करून म्हणाल्या, सुनबाई, फारच बेचव पोहे केलेस तू, जेवणात अजिबात चव नव्हती. तू घाईघाईत खूप मीठ घातल्यासारखं मला वाटते. कोमल आश्चर्यचकित झाली. तिने पोहे चाखले होते आणि ते एकदम परफेक्ट झाले होते. तिने पुन्हा पोहे चाखले, पण त्यात अजिबात मीठ जास्त आहे असे तिला वाटले नाही. आता तिची सासू म्हणाली, सुनबाई, तू मीठ कमी घातले असते तर मी वरून मीठ टाकून घेतले असते. त्या सुनेच्या स्वयंपाकाची तक्रार करत म्हणाल्या, पण आता कोमल तरी काय करू शकते? तेव्हा तिचे सासरे रणजितजी म्हणाले, अहो, मीठ अगदी बरोबर आहे. तुम्ही सुनबाईने बनवलेल्या पदार्थात नेहमी दोष शोधत बसता का? अन्नाचा अपमान करू नकोस. चल लवकर लवकर नाश्ता उरकून जाऊया, आज वॉर्डरोब काढायचा आहे ना? रणजितजी सुनेकडे समाधानी नजरेने पाहत म्हणाले. तेव्हा कोमलची सासू नाश्ता करू लागला. कोमलनेही नाश्ता केला होता. तिची सासू आणि सासरे खोलीत जात असतात. तेव्हा कोमल म्हणू लागली, आई, मी आज दुपारी बाहेरून पावभाजी मागवत आहे आणि संध्याकाळी आपण सर्वजण बाहेर फिरायला जाऊया, ठीक आहे? आज मोनूचा वाढदिवस आहे. सुनबाई, इतकं करायची काय गरज आहे? ठीक आहे, तू स्वतःच सगळं ठरवलं आहेस तर मग मला काय सांगतेस? माझ्या मुलाचे पैसे खर्च करण्यात तुला मजा येते. मोनू अजून लहान आहे, त्याला कसं कळणार की त्याचा वाढदिवस आहे? हे ऐकून कोमलचा चेहरा पडला. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल असे कोणतेही चांगले काम तिने करण्याचा प्रयत्न केला की तिची सासू तिला टोमणे मारायची आणि कोमलच्या चेहऱ्यावर उदास भाव यायचे. कोमलचे सासरे रणजितजींनी प्रकरण हाताळले आणि ते म्हणाले, अहो भाग्यवान, मुलांच्या आनंदात तुमचा आनंद बघा ना. मोनू लहान असला म्हणून काय झालं? आम्ही त्याच्यासोबत खूप फोटो काढू, व्हिडिओ बनवू. मोनू मोठा झाल्यावर तो म्हणेल, हे बघा, मी माझ्या आजी आजोबांसोबत माझ्या वाढदिवसाचा किती आनंद लुटला होता. भाग्यवान, हे तुला का कळत नाही? सासऱ्यांचे बोलणे ऐकून कोमलचा चेहरा पुन्हा उजळला आणि ती स्वयंपाकघर स्वच्छ करायला गेली. दुपार झाली होती तेव्हा कोमलने पावभाजीची ऑर्डर दिली होती. तोपर्यंत आशिषही घरी पोहोचणार होता. पावभाजी बघताच कोमलची सासू म्हणाली, हे बघ सुनबाई, मी इतकं तेलकट काही खाऊ शकत नाही. असो, आज मला माझं पोट जरा जड वाटतंय. तुम्ही एक काम करा, 2 भाकरी माझ्यासाठी बनवा आणि त्यासोबत मेथीची भाजी बनवा. कोमलला आश्चर्य वाटले, कारण आज मोनूचा वाढदिवस आहे आणि सासूबाईंना साधी भाकरी आणि भाजी खायची आहे. तरीही सासूबाईंची आज्ञा मानून तिने स्वयंपाकघरामध्ये जाऊन पटकन त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी बनवली
आणि गॅस बंद केला. आता तिची सासू जेवणाचे ताट घेऊन हॉलमध्ये बसली आणि हळूच भाकरी खाऊ लागली. तेवढ्यात आशिष ऑफिसमधून घरी आला. आशिषला आलेलं पाहताच कोमलच्या सासूंनी आपला चेहरा उदास केला आणि भाकरी भाजी खायला सुरुवात केली. आशिष त्याच्या आईकडे पाहून आश्चर्याने म्हणाला, आई, आज दुपारी पावभाजीची ऑर्डर दिली होती, अजून तो डिलिव्हरी बॉय आला नाही का? तेव्हा कोमलची सासू उदास स्वरात म्हणाल्या, काय सांगू बेटा, माझ्या सुनेने स्वतःसाठी मस्त पावभाजी मागवली आहे आणि मला सकाळची शिळी भाजी आणि भाकरी खायला दिली आहे. बघ बेटा, आज माझ्या नातवाचा वाढदिवस आहे, तरीही मला असे शिळे अन्न खायला देत आहे सुनबाई. आई, तू असे शिळे अन्न का खात आहेस? आशिषने आश्चर्याने विचारले. आणि कोमलने सकाळी भाजी कधी बनवली होती? ही शिळी भाजी का ती तुला खायला घालते? कोमलची सासू त्यांच्या मुलाकडे खोटी तक्रार करत होत्या, कारण त्यांनीच पावभाजी खाण्यास त्यांच्या सुनेला नकार दिला होता. तेवढ्यात रणजितजी आतून खोलीतून बाहेर आले आणि रागाने म्हणू लागले, सुदैवाने तुम्हाला कधीच शांततेने राहावेसे वाटत नाही, बरोबर आहे ना? तुम्हाला प्रत्येक बाबतीत घरात नाट्य निर्माण करावे लागते. आता तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या सुनेविरुद्ध भडकवत आहात, पण स्वतःच्या अंतरात्म्यात बघा, त्यात खरंच तुमच्या सुनेचा दोष आहे का? तेव्हा कोमलची सासू त्यांच्या पतीला रागाने म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचे आहे, स्पष्ट बोला. तेव्हा रणजितजी म्हणू लागले, बरेच दिवस झाले मी बघतोय, तुझं मन दिवसेंदिवस खराब होत चाललंय. लोक म्हणतात की म्हातारपणात लोक वेडे होतात, तू पण वेडी झाली आहेस का? इतके दिवस झालं मी तुला पाहतोय. मी तुला समजावून सांगतो की सुनबाईच्या मागे तू लागू नको, तिला शांततेने जगू दे. तसेच ती घरचे आणि बाहेरचे कामं सांभाळून त्रासलेली आहे आणि तू सुद्धा तिला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीस. आज मी माझ्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. अहो, घरातील सदस्यांविरोधात मी असं काही करणार नाही. तेव्हा रणजितजी म्हणाले, जर माझ्या कुटुंबाच्या निरापराध व्यक्तीवरती आरोप केले तर मला ते सहन होणार नाही. आता मला हे सर्व करावे लागेल. असे म्हणत त्यांनी आशिष समोर एक व्हिडिओ चालवला. तो व्हिडिओ पाहिल्याबरोबर आशिष त्याच्या आईकडे स्तब्धपणे पाहू लागला आणि आशिषची आई त्याच्यापासून नजर चोरत होती. इकडे कोमलने सुटकेचा निश्वास सोडला की आज तिच्या सासूबाईंचे सत्य स्वतःहून सर्वांसमोर आले आहे. त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत होते की कोमलची सासू स्वतःचा चेहरा विचित्र करून म्हणत होत्या, सुनबाई, माझं पोट बिघडलं आहे, मी तेलकट पदार्थ खाणार नाही, तू माझ्यासाठी 2 भाकरी कर आणि मेथीची भाजी बनव. म्हणूनच कोमलला तेव्हा स्वयंपाकघरामध्ये जाऊन त्यांच्यासाठी भाकरी आणि भाजी करावी लागली. नाहीतर आज तिला बाहेरून जेवण मागवायचे होते आणि घरी सर्वांसाठी पार्टी आयोजित करायची होती. असो, आता कोमलच्या सासूचे सत्य सर्वांसमोर आले होते. तेव्हा त्या आपल्या मुलालाही भेटू शकल्या नाहीत. आशिषही रागाने त्याच्या आईकडे बघत होता. तेव्हा त्याची आई काहीही न बोलता शांतपणे त्यांच्या खोलीत निघून गेल्या. तेवढ्यात रणजितजी खोलीत आले आणि म्हणाले, हे बघ, मला हे अजिबात आवडले नाही, पण आज तू तुझ्या मर्यादेच्या पलीकडे जात होतीस. त्यात सुनबाईची काही चूक नव्हती, तरीही तू तिला तिच्या नवऱ्यासमोर अपमानित करत राहतेस. तिला शिव्या घालण्यात तुला काय मजा येते? मग तू एवढी मोठी चूक करत होतीस, तरीही मी गप्प कसे बसू? तू जे काही करतेस ते बघ आणि स्वतःच्या मनाला विचार, तू जे काही करत आहेस ते योग्य होते का? हे आपल्या भविष्यासाठी चांगले नाही. समजा आज मी या जगात आहे, उद्या मी हे जग सोडून गेलो आणि तुला काही त्रास सहन करावा लागला, तेव्हा फक्त तुझा मुलगा आणि सूनच तुझी काळजी घेतील, बरोबर? आता तुमचा मुलगा तर बहुतेक वेळा कामानिमित्त घराबाहेर राहतो, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ तुमच्या घरात सुनेसोबतच राहावे लागेल. जर तू तुझ्या मुलाच्या मनात सुनेबद्दल कटुतेचे बीज पेरलेस तर तुझ्या सुनेच्या मनात भविष्यात कधी तुमच्याबद्दल सहानुभूती असू शकेल का? भविष्यात तुला तुझ्या चुका लक्षात येण्याची अत्यंत गरज आहे, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. मग तू एका भूमिकेत असशील, गरजू व्यक्ती. त्यावेळी तुझी सून तुला स्वार्थी आणि अर्थहीन वाटू शकते. तेव्हा आपल्या सुनेला वाटू शकते की संपूर्ण आयुष्य माझ्या सासूने माझ्यावर अत्याचार केले आणि आता म्हातारपणात मलाच त्यांची सेवा करण्याची वेळ आली आहे. तुला तेव्हा पश्चाताप होईल. आता तू पूर्ण सक्षम आहेस, त्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले आहे. परंतु आत्तापासून तू तुझ्या सुनेबद्दल चांगली वागलीस तर चांगले होईल. हे जग एक संधीवर अवलंबून आहे, पण जर घरातील लोकही संधी साधू होऊ लागले तर माणूस कोणावर विश्वास ठेवणार? कोमलची सासू त्यांच्या पतीचे बोलणे ऐकून त्यांना लाज वाटली. खरं तर त्या रागाने खोलीत आल्या होत्या.
कारण त्यांच्या नवऱ्याने त्यांचे पितळ उघडे केले होते. पण नवऱ्याने समजवल्यावर त्या भरल्या कंठाने म्हणाल्या, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अहो, आजपासून मी माझ्या सुनेला असा त्रास देणार नाही आणि घरचं वातावरण कधीही मी बिघडवणार नाही. तेवढ्यात दारावर थाप पडली. त्या दोघांनी मागे वळून पाहिलं तर समोर कोमल भरलेल्या डोळ्यांनी पावभाजीचे ताट घेऊन उभी होती. तिच्या मागोमाग आशिषही खोलीत आला होता आणि खोडकर मोनूने जाऊन त्याच्या आजीला मिठी मारली आणि म्हणाला, आजी चल ना, आज माझा वाढदिवस आहे. ही नाराजी सोडा आणि लगेच सर्वांनी एकत्र बसून पावभाजी खा. कोमलसुद्धा म्हणाली, हो आई, तुमच्याशिवाय आमची कुठलीही पार्टी कशी होणार. चला आता तुमचा मूड व्यवस्थित करा. आता जे झालं ते झालं. सुनेचा मोठेपणा बघून कोमलच्या सासूबाईंना स्वतःची खूप लाज वाटू लागली. पण आता त्यांनी ठरवले होते की आपल्या वागणुकीत आपण बदल करून आपल्या चुका सुधाराव्या आणि आता घरातील वातावरण चांगले ठेवावे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर प्रत्येक सासूने घरात सुनेसोबत मिळून मिसळून राहण्याचा निर्णय घेतला तर कोणत्या सुनेला तिच्या सासूचा तिरस्कार वाटणार नाही आणि वृद्धाश्रमात कोणाचीही सासू जाणार नाही. मित्रांनो, तुमचे मत कृपया मला कमेंट करून कळवा. धन्यवाद. आभारी आहोत.